हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज अन्वीचं बोरनान करणार आहे. किंक्रांत आहे आज, त्यानिमित्त अन्वीचं बोरनान करायचं आहे. तर त्यासाठी तिला काळा फ्रॉक आणलेले आहेत, तसेच हलव्याचे दागिने आणलेले आहेत. घातलेचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. ते स्टे ट्यून बघत राहा. अन्वीला बोरनानानिमित्त एक काळा फ्रॉक आणलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान आहे फ्रॉक. त्याच्यावर बुट्टे आहेत असे आणि काट आहेत असे. घातल्यानंतर बघू शकता तुम्ही फ्रॉक. दुकानात आणला फ्रॉक, ऑनलाईन मागवायला वेळ नव्हता कारण अचानक प्लॅन ठरला बोरनानाचा. 350 रुपयाला हा फ्रॉक मला मिळालेला आहे दुकानातून. मुद्दाम मोठ्या साईजचा आणला अन्वीचा फ्रॉक आणि त्याला बंद देखील आहेत. सिल्कचा आहे, धुतला तरी चालतो, वॉशेबल आहे. तर अशा प्रकारे ब्लॅक फ्रॉक आहे अन्वीचा. आता हलव्याचे दागिने दाखवते तुम्हाला. ही बघा, इथं 2 बाजूबंद, 1 कंबरपट्टा, 1 किरीट आणि 1 गळ्यात घालायचा हार असं मिळालेलं आहे तिला. हे मला 150 रुपयाला मिळालं, म्हणजे 150. आणि ह्याला बासरी नाही कारण मुलींचं आहे हे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. 2 बाजूबंद, 1 कमरपट्टा, हाताला बांधायचा असा आहे, एवढा आहे बघा. आणि किरीट आहे डोक्याला घालायचा आणि त्याच्याबरोबर हार आहे गळ्यात घालायला. इथं मी अन्वीला ओवाळत आहे, बघू शकताय. बोरनानाची सुरुवात ओवाळण्यापासून होते. तर अन्वीला ओवाळत आहे आणि अन्वी खूप छान मस्तपैकी हसत आहे. आणि तिनं ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे, तसेच दागिने घातलेले आहेत हलव्याचे. ह्या आमच्या शेजारी आहेत, ह्यासुद्धा ओवाळत आहेत सर्वप्रथम. आणि तांदूळ टाकत आहेत, कुंकू लावले त्यांनी आणि तिळगुळ दिलेत तिला खायला, बघू शकता इथं. आणि तिळगुळ घे गोड बोल असं म्हटल्यात. अन्वीनं तिळगुळ खाल्लेले आहेत. आता दड्डीकर म्हणून आहेत आणि त्यांची मुलं आहेत दोघी, पुढं दिसतीलच ते आता ओवाळत आहेत. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या नाही ना. आपल्याकडे आमच्यात आहे की आमच्यात 5-5 वर्ष करतात, झाल्यापासून 5 वर्ष. आपल्याकडे काय नाही आहे ते. शाणी हो, मोठी हो, बडबड बडबड करू नकोस. भाभींच्याकडे द्या. गोड बोल. नंतर भाभी आलेले आहेत ओवाळायला. ह्या पण आमच्या शेजारी इथं आहेत अपार्टमेंटमधल्या. कसं ओवाळायचं इथं मी त्यांना सांगत आहे, त्याप्रमाणे ओवाळतात त्या. तिळगुळ द्या तिला, ताटली हातात घ्या. तर या आहेत जागृतीची आई, त्या पण ओवाळत आहेत बघा. अन्वीचा मुकुट घातलेला सारखा खाली येत होता, सिल्कचा दोरा होता आणि तो दोरा एकदम छोटा होता, त्यामुळं व्यवस्थित बांधता आलं नाही ते. त्यामुळे सारखा खाली येत होता तो आणि सारखा वर करायला लागत होता, बघू शकता इथं. आता सगळ्यांचं ओळण झालं आहे. आता बोरनानाची सुरुवात झालेली आहे. इथं मी अन्वीला बोरनान घालत आहे, बघू शकताय. म्हणजे फुलपात्रानं चिरमुऱ्याचं ओतायचं तिच्या अंगावर. आणि लहान मुलं आहेत बघा इथं, ते गोळा करतात खाली सांडलेलं. तर अशा प्रकारे असतो बोरनानाचा कार्यक्रम. नाही तुला द्यायचं की नंतर. हा ये केले टाकल्यावर घ्यायचं रे, टाकू देत तरी आधी. खालचं गोळा करा की. आम्हाला काय खायला गेले अगं आम्हाला काय असं असतं. थांब द्या तिळगुळ द्या.
आता सगळ्यांनी बोरनान केलेलं आहे. बोरनानाचा कार्यक्रम पार पडलेला आहे इथं. आता हळदी कुंकूचा कार्यक्रम. मी बायकांना हळदी कुंकू लावते आणि प्लॅस्टिकचे बॉक्स होते ते वाण म्हणून दिलेत मी आणि नमस्कार करते. आणि त्या मुलांनी पकडला होता कॅमेरा, त्यामुळं जरा वाकडं तिकडं आलेलं आहे. शूट व्यवस्थित आलेलं नाही. एवढं काय ते तुम्ही तेवढं समजून घ्या. तर इथं मी हळदी कुंकू लावत आहे उरलेल्या बायकांना आणि वाण पण दिलेलं आहे, बघू शकता इथं. आणि इथं थोडासा कॅमेरा अँगल चुकीचं लागलेलं आहे, त्यामुळे थोडं वाकडं झालेलं आहे. आणि ह्या आमच्या पाटील मॅडम आहेत. आमच्या अपार्टमेंटमध्ये आधी राहिल्या होत्या. अचानकपणे त्या पण आल्या. मग त्यांना पण वाण दिलं, हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलं. आणि त्यांच्याबरोबर एक मॅडम आहेत दुसऱ्या, त्यांना पण दिलं. पुढे बघू शकता त्यांना पण वाण दिलेलं आहे हळदी कुंकू लावून. आणि तान्वी कशी बसलेली आहे. वाण दिल्यावर सगळ्यांना दडपे पोहे आणि फरसाणा खायला दिलता. त्याच्यावर फरसाणा घातलेला. काही जणांनी खाल्लं आणि काही जणांनी नाही खाल्लं. मुलांनी सगळ्या खाल्लं ऑलमोस्ट. बोरनान अन्वीचं बोरनान वडा मोठ्यानं तुमच्या घरी गेलाय तो कोण विराज आणि कोण तो पास कर की झाला की व्हिडिओ. बोरनान संपन्न झालेलं आहे अन्वीचं. एकदा करतात किंवा प्रत्येकजण दरवर्षीसुद्धा करतात. तर आम्ही तिचं बोरनान केलं नव्हतं, त्यामुळं हे तिचं पहिलं बोरनान. आणि आम्ही पहिल्या वर्षी स्टुडिओमध्ये गेलो आणि सगळं सामान घेऊन गेलो. मी दागिने, काळा फ्रॉक मी घरात स्वतः शिवला होता तिच्यासाठी. आणि चॉकलेट, बिस्किटं, चिरमुरे वगैरे घेऊन गेलो होतो. आणि तिथं 4 दागिने मी स्वतः तयार केले. तिथं 4 फोटो काढले. अशा प्रकारे फोटो स्टुडिओमध्ये केलं तर पहिलं बोरनान. कुणाला बोलवलं होतं काय नव्हतं. खऱ्या अर्थाने तिचं हेच पहिलं बोरनान आहे. अशा प्रकारे बोरनान संपन्न झालेलं आहे. आणि हळदी कुंकूसुद्धा. तर हळदी कुंकूला काय दिलं ते तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये. आपल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.